नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। महाराष्ट्रामधील सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व मुलं आणि मुलींसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे। अतिशय दमदार अपडेट आली आहे। खूप दिवसांपासून तुम्ही ज्या भरतीची वाट बघत होता, फायनली तुमची ती प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या चॅनलवर तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असते। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। अपडेट असे विद्यार्थी मित्रांनो की रिक्त पदांचा संपूर्ण तपशील तुमच्या समोर या ठिकाणी आलेला आहे। पोलीस भरतीमध्ये कोणकोणत्या पदासाठी किती जागा असणार त्याची माहिती आलेली आहे। फॉर्म कधी सुरू होतील त्याची माहिती आलेली आहे। संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। यामध्ये पोलीस भरतीमध्ये कोणकोणते इव्हेंट असणार आहे, ग्राउंड कसं असणार आहे, यावर्षी लेखी परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन असतील, संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतायत त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। म्हणून पटापट सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर क्लिक करा। फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला ह्या चॅनलवरती सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात। आणि विद्यार्थी मित्रांनो, एक काम नक्की करा की व्हिडिओला लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करून या व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही अपडेट पोहोचली पाहिजे आणि त्यांनासुद्धा पोलीस भरतीच्या ठिकाणी माहिती मिळाली पाहिजे। म्हणून सर्वांनी या व्हिडिओला हाईप नक्की करायचं आहे। फ्रीमध्ये तुम्ही हाईप करू शकता, कमेंट सेक्शनमध्ये बटन दिलेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आलेली आहे। रिक्त पदांचा तपशील आलेला आहे, कोणकोणती जागा असतील, किती जागांसाठी भरती होणार आहे, सर्व माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। आणि खास करून ज्या मुलांना पोलीस भरतीची तयारी करायची त्यांच्यासाठी मी एक सुवर्ण संधी घेऊन आलो आहे। तर ज्या मुलांना पोलीस भरतीची तयारी करायची किंवा सिलेक्ट व्हायचं आहे त्या मुलांनी फक्त कमेंटमध्ये त्यांचं नाव लिहून पाठवायचं आहे। जसं तुमचं नाव साक्षी असेल, रीना असेल, मोहिनी असेल, राहुल असेल, चेतन असेल, नंतर तुमचं नाव अनिकेत असेल, जे असेल ते फक्त नाव लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे, फक्त एवढंच लिहून पाठवा। जे विद्यार्थी म्हणतील की सर मला फॉर्म भरायचे आहे, त्या मुलांचा सर्व फॉर्म या ठिकाणी फ्रीमध्ये भरून दिलं जाईल। प्लसमध्ये त्या विद्यार्थ्यांना सर्व स्टडी मटेरियल मिळणार आहे, सर्व PDF मटेरियल मिळणार आहे आणि सर्व ज्या काही नोट्स असतील त्याही त्यांना प्रोव्हाइड केल्या जातील। ग्राउंडसाठी सुद्धा ठिकाणी कशा प्रकारे तुम्ही ग्राउंडमध्ये चांगला स्कोर करू शकता याची तुम्हाला गायडन्स दिली जाणार आहे। तर पटापट फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचं आहे, फक्त एवढंच लिहून पाठवायचे। तुम्हाला मी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे, तुमचा फॉर्मसुद्धा फ्रीमध्ये भरून दिला जाणार आहे। तर फक्त एवढं काम करा, तुमचं नाव लिहून पाठवा आणि तुम्हाला फॉर्म भरायचे की नाही एवढंच लिहून पाठवायचं आहे। आता बघा महत्त्वाची अपडेट आलेली आहे। या महत्त्वाच्या अपडेटमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। बघा, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी अखेरची संधी असणार आहे। बघा, राज्यामधील पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गातील एकूण 15,631 रिक्त पदांवर होणाऱ्या भरतीकरिता घटकनिहाय प्रक्रिया राबवण्यासंदर्भात गृह विभागाने आदेश जारी केला आहे, म्हणजे GR या ठिकाणी आणलेला आहे। GR तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दिला आहे, तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन बघून घ्या, कारण की तुम्हाला GR मागच्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगितलेलं आहे। ठीक आहे। आता बघा, दिवाळीनंतर भरतीची जी शक्यता असून सन 2022 ते 25 या वर्षामध्ये ज्या मुलांची वयोमर्यादा ओलांडलेली आहे अशा उमेदवारांना एक अखेरची संधी म्हणून अर्जासाठी पात्र करण्यात आलेलं आहे। तर बघा, ज्या मुलांची जे वय ते 2022 पासून ते 2025 पर्यंत ज्यांचं वय संपलेलं असेल त्या मुलांना या भरतीमध्ये संधी मिळणार आहे। आणि ही सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे, कारण की विद्यार्थी खूप या ठिकाणी मागणी करतात, खूप आंदोलन करतात, तरीसुद्धा विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नाही। पण या ठिकाणी सहजासहजी तुमची मागणी मान्य झालेली आहे। तुम्हाला 2022 ते 2025 मध्ये ज्या मुलांचं वय मर्यादा संपलेली आहे अशा मुलांना यामध्ये संधी मिळणार आहे। हा सर्वात महत्त्वाचा मोठा फायदा त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। ठीक आहे। तर ही शेवटची संधी तुमच्यासाठी असणार आहे, म्हणून तयारी जोरदार करायची आहे, कोणतीही चूक होता कामा नये। यावर्षी एक जागा तुमची झालीच पाहिजे असं तुम्हाला ठरवायचं आहे। त्यासाठी तुम्हाला मी स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, PDF मटेरियल फ्रीमध्ये देणार आहे, सर्व नोट्स फ्रीमध्ये देणार आहे, तुमचा फॉर्मही फ्रीमध्ये भरून दिला जाणार आहे। फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवायचे तुमचं नाव शीला असेल, गीता असेल, मीना असेल, राहुल असेल, चेतन असेल, अनिकेत असेल, जे असेल ते लिहून पाठवा आणि फक्त कमेंटमध्ये लिहा की सर मला ठिकाणी पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही कुठून आहात तेही लिहून पाठवा, जेणेकरून तुम्हाला मी सर्व स्टडी मटेरियल त्यानुसार प्रोव्हाइड करणार आहे। ठीक आहे। आता बघा काय सांगितलेलं आहे, तर यामध्ये सांगितलेलं आहे बघा असा की संधी म्हणून अर्जासाठी पात्र आहेत, त्यामुळे नियमित सराव करणाऱ्यांसह वय ओलांडणाऱ्यांनाही खाकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसण्यास सुरुवात केलेली आहे। यासह पोलीस घटकांनीही आगामी निवडणुकांसह सणोत्सवाचा आढावा घेत भरतीचे नियोजन हाती घेतलेले आहे। गृह मंत्रालयाने राज्यामध्ये 15,000 रिक्त पदांवर पोलीस भरतीची घोषणा केल्यानंतर
सर्व पोलीस घटकात भरती प्रक्रियेसंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत. म्हणजेच काय तर सर्व घटकांमध्ये पोलीस भरती संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत. नाशिक शहरामध्ये रिक्त पदे शिल्लक नसली तरी ग्रामीण पोलीस दलात 172 रिक्त पदांवर भरतीची शक्यता आहे. शीर्षस्थापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास नवप्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे बळ प्राप्त होईल. त्यामुळे अर्ज नोंदविण्याकडे उमेदवारांचे लक्ष असून 12वीपासून विविध विद्याशाखेतील उच्च पदवीधरांनाही याकरिता तयारी सुरू केली आहे. म्हणजेच काय, भरपूर असे मुलं आहे की जे 12वी होताच बरोबर पोलीस भरती तयारी करतात, पण असे काही मुलं आहे की ज्यांनी डिग्री कंप्लीट केली आहे, पदवीधर आहेत, त्याही मुलं यासाठी तयारी करत आहेत. आणि अगदी खरं आहे, कारण की त्यांनासुद्धा गव्हर्नमेंट जॉब हवी आहे. ठीक आहे, पुढे बघा. दरम्यान सन 2023मध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये 150 जागांवर भरती प्रक्रियेतून उमेदवारांची नियुक्ती झाली होती. किती? तुम्ही 2023मध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलात 150 जागांवर आणखी भरती प्रक्रियेतून उमेदवारांची नियुक्ती झालेली होती. सन 2024मध्ये 32 जागांवर भरती झाली आणि 6 वर्षानंतर 2023मध्ये भरती तुम्ही बघू शकता, भरती झाल्याने उमेदवारांमध्ये उत्साह जाणवला होता. तर नाशिक शहरामध्ये तब्बल 8 वर्षानंतर सन 2024मध्ये 118 पदांवर भरती झाली आणि त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत. पुढील टप्प्यामध्ये शहरात भरती होणार नसली तरी आंतरजिल्हा नियुक्तीतून रिक्त पदे भरली जाण्याची देखील शक्यता आहे. ग्रामीण पोलिसांच्या रिक्त मनुष्यबळामध्ये 150 पोलीस अंमलदार आणि 22 वाहन चालक या पदांचा समावेश असणार आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून खाकीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांचीही अपेक्षा वाढलेल्या आहेत. शीर्षस्थापूर्वी भरतीची शक्यता असल्याने उमेदवारांनी जोरदार तयारी केल्याचं दिसतं आहे. तर तुमचीसुद्धा तयारी सुरू आहे की नाही कमेंटमध्ये सांगा. ज्या मुलांचा सराव चालू असेल त्यांनी कमेंट करून पाठवा की सर माझा सराव चालू आहे. त्यानुसार तुम्हाला मी आणखी या ठिकाणी पाठबळ देणार आहे. सर्व PDF मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. फक्त कमेंटमध्ये तुम्ही लिहून पाठवायचं आहे की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला मी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे. दुसरी गोष्ट, तुमची प्रॅक्टिस चालू आहे की नाही, ग्राउंडची अभ्यास करतायत की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की हा असा एकमेव चॅनल आहे की जो तुम्हाला पूर्णपणे फ्रीमध्ये मदत करणार आहे जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत. कारण की मागच्या भरतीमध्ये आपल्या चॅनलमार्फत हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. भरपूर मुलं आपल्या ठिकाणी पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. भरपूर मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे फ्रीमध्ये. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा नंबर फ्रीमध्ये देखील लागला पाहिजे, तुमचंही सिलेक्शन झालं पाहिजे, तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही व्हिडिओ येत असतात ते बघत चला. ठीक आहे. आता बघा, रिक्त पदांचा तपशील दिला आहे की किती जागा असतील कोणकोणत्या विभागामध्ये. बघा, प्रमुख घटक आहेत आणि या ठिकाणी रिक्त पदे आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये 172 पदे असणार आहेत. मुंबई शहरमध्ये 2454 जागा असतील. ठीक आहे. ठाणे शहरमध्ये 867 जागा, नवी मुंबईमध्ये 88 जागा असणार आहेत. मीरा भाईंदरमध्ये 924 जागा असणार आहेत. पुणे शहरमध्ये 885 जागा असणार आहे. नंतर पिंपरी चिंचवडमध्ये 356 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 150. ठीक आहे. नागपूर शहरमध्ये 398, लोहमार्ग मुंबईमध्ये 743, जळगावमध्ये 171 आणि धुळेमध्ये 134. अशा प्रकारे ह्या जागा असतील. प्रमुख जे घटक आहेत त्यांची माहिती या ठिकाणी दिली आहे. ठीक आहे. आता बघा, पोलीस शिपाईच्या जागा किती असणार आहे तर 10,908 जागा पोलीस शिपाईच्या असतील. पोलीस वाहन चालक यांची जागा असतील 234. एकूण जर टोटल तुम्ही कॅल्क्युलेट केले तर 11,167 होतात. मग तुम्ही म्हणाल की बाकी पदं कुठे गेले, तर रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी दिला आहे बघा. SRPFमध्ये पोलीस शिपाईची जागा असतील 1062. यामध्ये अनुकंपाचे 19. नंतर आंतरजिल्हा तुम्ही जर बघितलं तर आंतरजिल्ह्याच्या ठिकाणी जागा दिलेल्या आहे 1350. एकूण 2393 जागा असतील. अशा टोटल ह्या जागा भरल्या जाणार आहे. तर बघा, ऑफिशियल आता ठिकाणी जाहिरात येणार आहे, त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये माहितीसुद्धा मिळणार आहे. पण मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू म्हणजेच जाहिरात येण्याच्या अगोदर ही संपूर्ण माहिती देऊन दिलेली आहे की किती जागा कोणकोणत्या ठिकाणी असतील. ठीक आहे. तुम्हाला आणखी जर का माहिती हवं असेल की तुमचा जिल्हा सुटला असेल किंवा तुमचा घटक सुटला असेल तर कमेंट करून सांगा. त्याची तुम्हाला माहिती मी कमेंटमध्ये देऊन देईन. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. ज्या मुलांना पोलीस बनायचं असेल त्या मुलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता तुमची भरती प्रक्रिया कशी असणार आहे बघा. तर उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकणार नाही आहेत. सर्व घटकांमध्ये एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे. प्रथम 50 गुणांची तुमची शारीरिक चाचणी होणार आहे आणि तुम्ही जर बघितलं तर शारीरिक चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवारांची निवड होणार आहे. पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी तुमची जाहीर होईल आणि कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी तुमची जाहीर होणार आहे. ठीक आहे. तर लेखी परीक्षा तुमची होणार आहे 100 गुणांची, ही गोष्ट लक्षात ठेवा. 50 गुणांची शारीरिक चाचणी आणि 100 गुणांची लेखी परीक्षा, या दोन गोष्टी तुम्हाला चांगल्या करायच्या आहेत. ठीक आहे.
पोलीस भरतीची स्वप्नपूर्ती तुमची आता लवकरच होणार आहे. फक्त तयारी जोरदार सुरू ठेवायची आहे. तुम्हालाही वाटत असेल की अशी तुम्हाला वर्दी हवी असेल, खाकी वर्दी जर का तुम्हाला हवी असेल तर तयारी तुम्हाला जोरदार करावी लागणार आहे. फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला फॉर्म भरायचा आहे की नाही. सर्व मुलांना सर्व मुलींना फ्रीमध्ये मदत मिळणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी ह्या व्हिडिओला हाईप नक्की करायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोहोचू शकेल. कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला हाईप नावाचं बटन दिसेल. अगोदर लाईक करा. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला हाईप नावाचं बटन येईल. अगोदर लाईक करा, खाली लगेच तुम्हाला हाईप नावाचं बटन येईल. त्या बटनावर क्लिक करून ह्या व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच प्रकारची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.